नमस्कार, जय श्रीराम. माझं नाव सुमित मोहन पवार. भारतीय जनता पार्टी 8 ब मधनं मी उमेदवार आहे. आज बघाल तर महाडमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी यांची युती ही झालेली आहे. त्याच्यामध्ये जर बघाल तर सुदेश कळमकर हे आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत. त्यानंतर अक्षय साई लेलेकर हे आमच्या 8 ब मधनं आहेत आणि 8 अ मधनं आहेत आणि 8 ब मधनं मी स्वतः सुमित मोहन पवार आहे. याच्यामध्ये आमची निशाणी बघाल तर 2 घड्याळ आणि 1 कमळ असं चिन्ह आमचं त्या पॅनलमध्ये आहे. आज तुम्ही महाडमध्ये बघाल तर राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची युती झाल्यानंतर महाडमध्ये एक वातावरण जे आहे ते पूर्ण राजकारणातच चेंज झालेलं आहे. आत्तापर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची जी युती होती तिला खंडित करून राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची युती झालेली आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक चांगली उभारी आलेली आहे. आज महाडमध्ये तुम्ही बघाल तर बऱ्यापैकी बरेचसे असे प्रश्न आहेत जे आपल्याला इथे सोडवायचे आहेत. जसं की आपल्या इथे असलेलं चौदार तळ, ते जे अगदी अगदी बघाल त्याच्या पाण्याची पातळी ती अगदी खालच्या पातळीवरती आहे. त्यानंतर त्याच्या शेजारी असलेली नाना नंदी पार्क आहे, तिथेही काही प्रकारे आम्हाला जे ओपन जिम प्रकारे आहे त्या प्रकारे आम्हाला तिथे काम करायचं आहे. त्यानंतर असलेल्या बऱ्यापैकी असलेली गटर लाईन चौदार तळ्याच्या विभागामध्ये बघाल तर बऱ्याचशा अशा गटर लाईन आहेत त्या बुजलेल्या आहेत. म्हणजे पारिजात अपार्टमेंट आहे किंवा कमळनगरी बँक आहे, तिकडचा जो समोरची बाजू जी आहे गटार राम मंदिराच्या बाजूनी त्या साईडचं जे गटार आहे तेही पूर्णपणे बुजलेलं आहे. तर ह्या गोष्टींवरती आम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये काम करायचं आहे.